पोर्शे अपघात प्रकरणामध्ये सध्या 3 पिढ्या अडकल्यात। ड्रायव्हरला कोंडून ठेवणं आणि पुरावा मिटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेने हातात घेतल्यापासून नवनव्या धक्कादायक गोष्टींची मालिकाच समोर येते। बघूया याबाबतचा एक रिपोर्ट। अल्पवयीन नातू बाल सुधारगृहात, बाप विशाल अग्रवाल अटकेत आणि आता आजोबा सुरेंद्र अग्रवाल ही गजाआड। एका अपघातात अग्रवाल कुटुंबाच्या 3 पिढ्या अडकल्यात। पोर्श कार खाली दोघांना चिरडणाऱ्या दिवट्याला वाचवण्यासाठी अग्रवाल कुटुंबाने केलेले कारनामे उघड होऊ लागलेत। या अपघातात आपल्या चालकाला अडकवण्याचा डाव अग्रवाल कुटुंबाने आखलेला होता। खोटा जबाब देण्यासाठी चालकाला आधी पैशाचं आमिष दाखवलं, त्यानंतर गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव टाकल्याचं समोर आलंय। सुरेंद्र विशाल अग्रवालनं चालकाला आपल्या गाडीत बसवून घरी नेलं। चालकाकडून त्याचा मोबाईल काढून घेतला, त्याला घरातील एका खोलीत डांबून ठेवलं। तू कुठेही जायचं नाही, कोणाशीही बोलायचं नाही, आम्ही सांगतो तोच जबाब पोलिसांना द्यायचा, असा दबाव चालकावरती आणला। तू हा गुन्हा तुझ्या अंगावर घे, आम्ही तुला गिफ्ट देऊ, असा आमिष चालकाला दाखवण्याचा प्रयत्न केला। चालक ऐकायला तयार नव्हता, तेव्हा अग्रवाल बाप बेट्यांनी त्याला धमकावलं। आम्ही तुला बघून घेऊ अशी धमकी दिली। तुमचे अंगावर घ्या, तुम्हाला भरपूर गिफ्ट देऊ, बक्षीस देऊ, जे तुम्ही मागणार ते आम्ही देऊ। काही तुम्ही वेगळा बोलले, काही वेगळा स्टँड घेतले तर तुम्हाला बघून घेऊ, तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे त्यांना धमकी देण्यात आली। ड्रायव्हर म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते, आमची काही हेच नव्हती, आम्हाला जबरदस्ती ते आमिष दाखवून आणि दबाव तंत्राचे वापर करून ते करत होते। जी चौकशी कोरोबरेटिव्ह एव्हिडन्सची बघण्यात आली, त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली। चालकाचा मोबाईल फोन काढून घेतल्यामुळे घरच्यांशी संपर्क होऊ शकला नव्हता। आपला नवरा घरी आला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी चालकाची बायको नातेवाईकांना घेऊन अग्रवाल कुटुंबियांच्या घरी पोहोचली। अग्रवाल कुटुंबियांनी चालकाला सोडण्यास नकार दिला, तेव्हा त्यांच्या पत्नीने आरडाओरडा केला। त्यानंतर अखेर अग्रवाल कुटुंबाने ड्रायव्हरला सोडलं। हे ड्रायव्हर अत्यंत भीतीचे वातावरणात होता। काही बयानमधला काही गोष्टी प्राथमिक कोरोबरेट करण्यात आली आणि नंतर काल गुन्हा 342, 365 आणि 368 रॉंगफुल कन्फाइनमेंट, किडनॅपिंग, ॲबडक्शन आणि दमदाटी अशा प्रकारचे गुन्हा 2 आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेली आहे। पुणे अपघात प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। गुन्हे शाखेच्या पथकाने ड्रायव्हरसह अग्रवाल यांच्या घरी जाऊन सीन रिक्रिएट केला। घरात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना काही प्रश्न विचारत रजिस्टरही तपासले, तसंच अग्रवाल कुटुंबियांच्या उर्वरित वाहनांचीही माहिती घेतली। दरम्यान अग्रवाल कुटुंबियातील कर्मचाऱ्यांना प्रश्न सुद्धा विचारले। गेल्या शनिवारी 18 मे रोजी पोर्श कार घेऊन वेदांत आणि ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडले? 18 मे रोजी घरात कोण कोण होतं? तुम्हाला पोर्श कार घ्यायला कोणी पाठवलं? बंगल्यात येणाऱ्या सर्व वाहनांची नोंद रजिस्टरमध्ये होते का? वेगवेगळ्या गोष्टी समोर येतातच आहे, पण आता आम्ही ज्या ठिकाणी आहोत तिथे त्याच अपघातातली ही महागडी पोर्शे कार आहे। लाल रंगाची जी 4 चाकी आहे ती देखील त्याच अपघातातली आहे। या समोर जी 2 चाकी आहे ज्याच्यावरती अनिश आणि अश्विनी बसलेले होते, त्यांचा या सगळ्या अपघातात जागीच मृत्यू झाला। त्यांची ही 2 व्हीलर आहे आणि ही जी झाकून ठेवलेली आपण गाडी पाहतोय, जी आलिशान महागडी काही कोटी किंमत असलेली पोर्शे कंपनीची कार आहे, जी वेदांत अग्रवाल चालवत होता, दारूच्या नशेत चालवत होता असंही म्हटलं जातंय, पोलिसांकडून सांगितलं जातंय। आलिशान इमारती उभारणाऱ्या अग्रवाल कुटुंबियांचा पाया किती कच्चा आहे हे अपघाताच्या घटनेवरून सिद्ध होत आहे। पैसा असला की सर्व काही विकत घेता येतं, ही वृत्ती अग्रवाल कुटुंबियांच्या अंगी किती भिनली आहे। पैशाच्या जोरावर आपल्या कुलदीपकाला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न अग्रवाल कुटुंब करत आहे। पण पोलिसांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास अशा धेंडांना नक्कीच शिक्षा होईल अशी आशा करूया। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।